झी 24 तास एक पाऊल पुढे। विद्यार्थी सेनेनं वरळीच्या जांभोरी ज्ञानमयी या करिअर फेअरचं आयोजन केलंय। विद्यार्थ्यांना करिअरची दिशा ठरवायला मार्गदर्शन करणाऱ्या या करिअर फेअरचं उद्घाटन झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते आज झालं। वरळीच्या जांभोरी मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं ज्ञानमयी करिअर फेअर सुरू झालंय। जीवघेण्या स्पर्धेच्या युगात युवा वर्गाला आवडीचं करिअर निवडता यावं हा या करिअर फेअर आयोजनाचा हेतू आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांच्या हस्ते या करिअर फेअरचं उद्घाटन झालं। या फेअरमध्ये मेडिकल, इंजिनिअरिंग, ॲनिमेशन, मॉडेलिंग, ॲडव्हान्स सिक्युरिटी टेक्नॉलॉजी अशा विविध विषयांशी संबंधित नावाजलेल्या शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या आहेत। मुलांना दररोज 8 ते 9 वेगवेगळे एक्सपर्टीज येऊन लेक्चर्स देणार आहेत। मग त्याच्यात नाट्य इंडस्ट्रीपासून फोटोग्राफीचं पण लेक्चर आहे। विविध फील्डमधले लोक लेक्चर्स देणार आहेत की ही फील्ड कशी आहे, कसं तुम्हाला जॉब मिळू शकतो। तर मला असं वाटतं की ह्याचा मुलांना खूप फायदा होईल आणि त्यांनी इथे येऊन जरूर फायदा करून घ्यावा। अशा प्रकारचे उपक्रम हे अतिशय मार्गदर्शक अशा करता असतात की आज संधी जेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत त्यावेळेला नेमकी कोणती संधी घ्यावी, त्या संधीमध्ये पुढे काय आपलं होऊ शकतं याची माहिती असणं महत्त्वाचं आहे। आज ज्याच्याकडे माहिती आहे तो राजा आहे। ती माहिती देण्याचं प्रचंड मोठं काम आज अशा प्रकारच्या उपक्रमांतनं निश्चितच केलं जातं। नेक्स्ट इयर याही प्लॅनिंगमध्ये आहोत की यावर्षी आमच्याकडे 3 फर्म रोजगार एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड करणाऱ्या आलेल्या आहेत। पुढच्या वर्षी अजून त्याच्यात जास्तीत जास्त त्या फर्म्स आम्ही वाढवून मुलांना कसं चांगलं ऑपॉर्च्युनिटी आणि जॉबचं ओपनिंग देऊ शकतो ह्याचाही आम्ही प्रयत्न करणार आहोत। करिअर घडवण्याचे नेहमीचेच फंडे या करिअर फेअरमध्ये नाहीत। काही वेगळ्या क्षेत्रांमध्ये करिअर घडवण्याच्या संधीबाबत युवा वर्गाला इथं मार्गदर्शन केलं जाते। युवा वर्गाकडूनही या करिअर फेअरला चांगला प्रतिसाद मिळतोय। फिटनेसचा सिलेबस जो आहे तो कुठेही जर तुम्ही बघितला तर तो इंग्लिशमध्ये आहे, पण आमच्याकडे हिंदी आणि मराठीमध्ये पण हा कोर्स आहे आणि ते अगदी सोप्या भाषेमध्ये आम्ही ट्रान्सलेट करून ठेवलेले। म्हणजे आज एक डॉक्टर किंवा एक इंजिनियर किंवा एक MBA जितके पैसे कमवतो किंवा तो जसा सेटल होतो तसाच एक ट्रेनर पण होऊ शकतो। तर हे लोकांना माहिती नाही आहे, पण आणि ते सांगण्यासाठी आम्ही या फिटनेस फेअरमध्ये आम्ही आमचा स्टॉल ठेवला। प्रत्येकालाच फायदा होईल आपल्याला आणि आपण कोणत्या फील्डमध्ये जावं याचं आपल्याला कन्फ्युजन असतं तर इथे सॉल्व्ह होईल नक्कीच। आपल्या करिअरच्या बद्दल खूप म्हणजे संशय होता की काय करायचं, पुढे काय करायचं, आणि हा जो सेमिनार झाला इट रिअली हेल्प मी बिकॉज कारण का ह्या लोकांनी जे इन्फॉर्मेशन, सरांनी जे इन्फॉर्मेशन दिलंय त्यांनी त्याच्यामुळे माझा हा टेन्शन माझं गेलेलं की मला कळालेलं की आता मी काय केलं पाहिजे। ज्ञानमयी करिअर फेअरचं यंदा 4थं वर्ष आहे। 3 मे पासून सुरू झालेलं हे करिअर फेअर 5 मे पर्यंत सर्वांना विनामूल्य खुलं राहणार आहे। आता फक्त मुंबईपुरतं मर्यादित न राहता ग्रामीण भागातल्या युवा वर्गाला या उपक्रमाचा फायदा व्हावा या दृष्टीनं आगामी काळात प्रयत्न केले जाणार आहेत। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।